लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू मंदिराकडे चाललेली असते आणि त्याच वेळेस तिला जाणवलंय की काही लोक तिचा पाठलाग करत आहेत. ही माणसं नक्की मधूचीच असणार यावर तिचा विश्वास बसलेला आहे आणि आता आपल्या जीवाला धोका आहे हे देखील तिला समजलेलं असतं. कारण अजून काही लोक येऊन तिला त्यांनी पूर्ण घेरून ठेवलेलं असतं. पण सिंधू मात्र अजिबात घाबरलेली नाहीये. एक व्यक्ती जेव्हा सिंधूच्या अंगावर येतो, तेव्हा सिंधूने त्याचा हात हवेतच धरलेला आहे आणि आता सिंधू त्यांच्याशी फाईट करण्यासाठी सज्ज झालेली आहे. त्याचा हात पिरगाळून तसाच तिने त्याला ढकलून दिलेला आहे. आता बाकीचे पण लोक सिंधूवर अक्षरशः तुटून पडलेले असतात. पण सिंधू मात्र एकाला सुद्धा घाबरत नाही. सिंधूने दुसऱ्या आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर स्वतःच्या हाताजवळ असलेलं पूजेचं ताट फेकून मारलेलं आहे आणि त्यामुळं त्याच्या डोळ्यात सर्व हळदी-कुंकू गेल्यामुळं त्याला काहीच दिसत नाहीये. पूजेचं ताटच आता सिंधूसाठी हत्यार झालेलं आहे आणि ते हत्यार घेऊन आता सिंधू धपाधप त्या गुंडांना मारत आहे. एका गुंडाने जेव्हा तिच्या अंगावर काठी मारली असते, तेव्हा त्याच पूजेच्या ताटाची ढाल बनवून सिंधूने त्याला अडवलेलं आहे आणि त्या व्यक्तीचा पूर्णपणे ताकदीने ती प्रतिकार करत आहे आणि त्याला ढकलून देऊन आता सिंधू चिडून त्याच्याच हाताजवळची काठी घेऊन आता सर्वांची धुलाई करण्यासाठी सिंधू सज्ज झाली आहे. सिंधू जराही घाबरलेली नाहीये आणि त्या व्यक्तीची काठी घेऊन तिने धपाधप धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. हातामध्ये दांडकं घेऊन तिने आता धपाधप धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. रणरागिणी बनून दुर्गेचा अवतार घेऊन सिंधू आता त्या गुंडांच्या अक्षरशः अंगावर गेलेली आहे आणि एकालाही तिनं सोडत नाहीये. जो समोर येईल त्याला तिने धपाधप मारायला सुरुवात केलेली आहे. अक्षरशः ते सर्व गुंड रस्त्यावर पडलेले आहेत आणि वरून अजून सिंधू त्यांना काठीने झोडपताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांची अक्षरशः हालतच तिने बेकार करून टाकलेली आहे आणि त्याच वेळेस तिची काठी हवेतच अडवली जाते. कारण त्यावेळेस तेथे आलेले आहे मधू. मधूला पाहून मात्र सिंधू थोडीशी घाबरलेली आहे. अचानक इथं मधू कसं काय आली असा प्रश्न तिला पडलेला आहे. हे गुंड तर मधूचेच आहेत ही गोष्ट तिला माहीत होती. पण आता मधू नक्की काय करणार आहे हे मात्र तिला माहीत नसतं. मधूने तिची काठी अडवलेली आहे आणि मधू एकटक तिला पाहत राहिलेली आहे. सिंधू देखील तिला एकटक पाहत असते आणि त्याच वेळेस मोठा घात होतो. मधूने तिच्या हातातली काठी काढून घेतलेली आहे आणि सिंधू तिच्याकडे पाहत असताना पाठीमागून एका गुंडाने सिंधूवर हल्ला केलेला आहे. मागून झालेल्या हल्ल्यामुळे सिंधू मात्र पुरती घायाळ झालेली असते. सिंधू मधूकडे पाहत आहे या गोष्टीचा फायदा एका गुंडाने घेतलेला असतो आणि जोरदार काठीचा प्रहार सिंधूच्या डोक्यावर केलेला असतो आणि त्यामुळे सिंधू पूर्णपणे घायाळ झाली आहे. तिला समोरचं दिसायचं देखील बंद झालेलं आहे. ती बेशुद्ध पडत चाललेली आहे. बेशुद्ध पडत असताना देखील तिचा चेहरा, तिची नजर ही मधूवर रोखलेली आहे. कारण तिला मधूला जिवंत पकडायचं असतं. पण आत्ता मात्र ती बेशुद्ध पडत चाललेली असते आणि मधू मात्र तिच्याकडे पाहून स्मितहास्य करत असते. कारण तिला समजलंय की आता सिंधू काही करू शकणार नाही आणि सिंधू एका क्षणात मधूच्या अंगावर कोसळते. मधू तिला पकडते आणि आनंदित होते कारण आता सिंधू आपल्या ताब्यात आहे. सिंधूला आपण पकडून ठेवू शकतोय, तिला आपण किडनॅप करू शकतोय ही गोष्ट तिला माहीत आहे. इकडे रत्नपारखी कुटुंबीय सर्वजण चिंतातूर झालेले आहेत. राघव तर घराच्या बाहेर येऊन वाट बघत बसला आहे. राघव म्हणतोय, "इतका वेळ झाला तरी देखील सिंधू का आली नसेल?" तेव्हा रुक्मिणी म्हणते, "अरे ती काय लहान आहे का? ती येईल, नको काळजी करू आणि आपल्यापेक्षा तिला जबाबदारीची जाणीव जास्त आहे. तिला सगळं काही समजतं." तर ऋतुजा म्हणते, "पण आजकालची मुलं-मुलींना काही सांगू नका. कुठे थांबतील आणि गप्पा मारत बसतील. काही विचार करणार नाहीत, की घरचे आपली वाट बघत असतील." तेव्हा राजश्री म्हणते, "मला मात्र आता चिंता वाटायला लागलेली आहे. कारण खूप वेळ झालं सिंधू गेलेली आहे. सिंधू अशी बाहेर जास्त वेळ थांबणार नाही. कारण सध्याची वेळ वेगळी आहे, हे तिला माहीत आहे." राघव देखील तोच बोलतोय. तेव्हा रुक्मिणीला देखील थोडीशी चिंता वाटू लागली आहे. रुक्मिणी म्हणते, "आता मला देखील भीती वाटत आहे. कारण सिंधू बाहेर पडलेले आहे. त्याला आता खूप वेळ झाला आहे आणि सध्या सिंधूवर नजर ठेवून श्रीकांत वकील आणि मधू आहेत. त्यामुळं आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे." राघव म्हणतो, "मला देखील त्याच गोष्टीची काळजी वाटते. सिंधू एकटी बाहेर पडलेली आहे आणि या गोष्टीचा फायदा मधू आणि श्रीकांत वकील घेऊ शकतात.
आपण तिला एकटीला खरं तर कुठेच जाऊ द्यायला नाही पाहिजे होतं आणि आता ती एकटी गेल्याचा पश्चात्ताप राघवला मात्र होत आहे. रुक्मिणी म्हणते, "लवकरात लवकर तिने यायला पाहिजे, असं आता मला देखील वाटतंय." "राघव, तू तिला फोन करून बघ," असं म्हणते. तेव्हा राघवने फोन लावलेला असतो, पण फोन मात्र स्विच ऑफ झालेला आहे. राघव सांगतो, "मी फोन लावतोय, पण फोन मात्र स्विच ऑफ येतोय आणि त्यामुळे आता मला खूप काळजी वाटू लागली आहे." फोन स्विच ऑफ तर ठेवून सिंधू शांत बसणार नाही. नक्कीच ती काहीतरी संकटात आहे, असं मला वाटायला लागलेलं आहे. राघव जेव्हा असं बोलतो, तेव्हा मात्र राजश्रीला अगदी रडूच येतं. राजश्री म्हणते, "देवा, माझ्या सिंधूला व्यवस्थित ठेव. तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहा." तर रुक्मिणी देखील आता चिंतातूर झालेली आहे. रुक्मिणी देखील म्हणते, की "विनायका, माझ्या सिंधूला जपून ठेव, तिला व्यवस्थित ठेव, तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहा." राघव मात्र आता एकदम चिडलेला आहे. कारण त्याला माहीत आहे, मधू काहीही करू शकते आणि मधूने तिला जे करायचंय ते केलेलं आहे. मधूने सिंधूला बंदिस्त करून तिला खुर्चीला बांधून एका घरामध्ये ठेवलेलं आहे आणि सिंधू बेशुद्ध होऊन त्याच ठिकाणी खुर्चीवर पडलेली आहे. सिंधू जेव्हा शुद्धीवर येते, तेव्हा तिला समजतं, की आपण किडनॅप झालेलो आहोत. आपल्याला मधूने खुर्चीला बांधून ठेवलेलं आहे आणि आपण इथून आता एक क्षणही हलू शकत नाही, हे तिच्या लक्षात आलेलं आहे. पण ती झटापट करत आहे आणि दोरी सोडण्याचा प्रयत्न करत आहे. जवळच मधू उभी असते. मधू मात्र हे चित्र पाहून हसत आहे आणि म्हणते, "तुला जे करायचंय ना ते कर, पण आता तू या खुर्चीतून बाहेर येऊ शकत नाही. तू या घरातून बाहेर पडू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेव." सिंधू मात्र चिडलेली आहे आणि जोरजोरात ती खुर्चीला ओढत आहे. जोरजोरात दोरीला ओढत आहे आणि ती तोडण्याचा, ओढण्याचा आणि सोडण्याचा प्रयत्न करत आहे. मधू आता तिच्या जवळ जाते आणि म्हणते, "तुला जी काही झटापट करायची आहे ना, ती कर, पण तू आता माझ्या हातून सुटू शकत नाही." असं म्हणून ती हसत आहे. "आता मी खुश आहे. आता तुला पकडण्यासाठी तुझा प्रियकर आणि माझासुद्धा प्रियकर येणार, म्हणजे राघव येणार आणि त्या राघवला मग मी बंदी करणार. त्या राघवला मी पोलिसांच्या ताब्यात देणार." असं ती सिंधूला सांगत आहे. सिंधू पुरती चिडलेली आहे. सिंधू म्हणते, "तू तुझ्या कोणत्याच प्लॅनमध्ये यशस्वी होणार नाहीस, लक्षात ठेव." मधू म्हणते, "म्हणजे तुला असं वाटतंय का फक्त तुझेच प्लॅन सक्सेस होतात? असं समजू नको. माझे जर का प्लॅन सक्सेस झाले ना, तर तू आयुष्यातून बरबाद होशील, ही गोष्ट लक्षात ठेव." आता मधू तिच्या जवळच बसलेली असते आणि सिंधूला बोलत असते. ती सिंधूला म्हणते, की "तुझा एकही प्लॅन आता मी सक्सेस होऊ देणार नाहीये. आता बघ काय होणार आहे ते. या घरामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. जर का राघव आला, तर राघवला देखील मी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करणार आणि त्याचं ते फुटेज मी पोलिसांना देणार. म्हणजे राघव जिवंत आहे, हे पोलिसांच्या लक्षात येईल." सिंधूला आता मधूचा प्लॅन समजलेला आहे. तिला कळलंय, की ही अतिशय खालच्या दर्जाला गेलेली आहे. सिंधू चिडते आणि म्हणते, "तुझ्या पापाचा खडा आता लवकरच भरत येणार आहे. तुला जेवढी पापं करायची आहेत ना, करून ठेव. एकदा तुझा घडा भरला ना, मग तुझं काही खरं नाहीये मधू, लक्षात ठेव." मधू म्हणते, की "तू देखील पापीच आहेस, कारण तू माझ्यापासून राघवला दूर लोटलेला आहेस. राघव माझा होता. माझ्या राघवला तू माझ्यापासून दूर नेलेला आहेस. त्यामुळं तुझ्या देखील पापाचा घडा भरत आलेला आहे." सिंधू म्हणते, "राघव तुझा कधीच नव्हता आणि तुझं राघववर कधीच प्रेम नव्हतं. जर का राघववर तुझं प्रेम असतं ना, तर तू त्याला फाशीवर लटकायला सोडलं नसतंस आणि तू त्याला चुकीच्या आणि खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं नसतंस, ही गोष्ट लक्षात ठेव." तेव्हा मधू हसायला लागते आणि म्हणते, "असं तुला वाटत असेल. मला राघव पाहिजे, त्यासाठी मी काही करू शकते." सिंधू म्हणते, "आता तो तुला कधीच मिळू शकणार नाही." तेव्हा मधू चिडते आणि तिच्या केसांना धरून ओढायला लागते आणि म्हणते, की "तुझे शिवाशाप कधीच खरे होणार नाहीयेत. राघव माझा अजून देखील होऊ शकतो, असं मला वाटतंय." सिंधू म्हणते, "हाच तर तुझा गैरसमज आहे. जेव्हा राघव इथं येईल ना, तेव्हा तुला समजेल की तो कशासाठी आला आहे. तो फक्त मला इथून बंदिस्त केला आहे, ते काढण्यासाठी येणार आहे. तो तुझ्यासाठी कधीच येणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेव." तेव्हा मधू भलतीच चिडलेली असते आणि सिंधूला ते खूप काही वाईट बोलत असते. ती आता सिंधूच्या जवळच बसलेली असते आणि सिंधूच्या अंगावर पाय ठेवून बसलेली असते आणि सिंधूला म्हणते, "आता तर कसं वाटतंय बघ. मी तुझ्या अंगावर पाय ठेवून बसलेले आहे आणि तू माझं काहीच करू शकत नाही. आज मी पूर्णपणे तुला माझ्या ताब्यात घेतलेलं आहे आणि लवकरच राघव आला ना, त्या राघवला देखील मी माझ्या ताब्यात घेणार आहे. माझे एक-एक प्लॅन यशस्वी होताना मी तुला तुझ्या डोळ्यानं पाहायला लावणार आहे आणि त्यानंतर मी काय करणार आहे माहिती आहे? मी राघवला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे.
राघव जर का माझा होऊ शकला नाही ना, तर तो तुझा देखील होऊ शकणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. राघवला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला काय शिक्षा व्हायची ती होऊ दे, पण खरी शिक्षा तुला होणार आहे ते मला माहीत आहे. राघव तुझ्या आयुष्यातून गेल्यावर तुझं आयुष्य कसं होणार आहे ते मला माहीत आहे. तुझ्या आयुष्यात जी मोठी पोकळी तयार येणार आहे ना, ती पोकळी मला बघायची आहे. तुला उद्ध्वस्त झालेलं मला बघायचं आहे, असं ती तिला बोलत असते. तेव्हा सिंधू म्हणते, की "कावळ्याच्या शापानं कधीसुद्धा गाय मरत नाही एवढं लक्षात ठेव. माझ्या पाठीमागे माझी पूर्ण फॅमिली आहे आणि फॅमिली म्हणजे काय असतं ना, ते तुला माहिती नाहीये. कारण तुझ्या फॅमिलीमध्ये फक्त तुझा मामा आहे आणि तो सुद्धा कपटी आहे. कपटी लोकांच्या संगतीत राहून तू देखील कपटी झालेली आहेस. पण माझ्या फॅमिलीमधले सगळे लोक हे चांगले आहेत आणि ते मला सपोर्ट करणार आहेत. त्यामुळं मी तुझ्या या बंदिस्त गृहातून नक्कीच सुटणार आहे." असं बोलते तेव्हा मधू हसायला लागते आणि म्हणते, "हे तर तुझं स्वप्न आहे. आता तुला मी इथून अजिबात हलू देणार नाहीये. नव्हे मी तुला इथून जाऊच देणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेव. तू इथून हलण्याचा जरी प्रयत्न केलास ना, तर मी तुझ्या समोरच आहे. तुझं काय करायचं ना, ते आता मला माहीत आहे. यामध्ये जर का राघव येऊन तुला वाचवू शकला नाही, तर तुझं इथं काय-काय होणार आहे तुला माहीत नाहीये. इथं एखादा गॅसचा स्फोट होऊ शकतो किंवा या रूमला आगसुद्धा लागू शकते आणि त्यामध्ये तुझं काय होणार आहे तुला माहिती आहे ना, त्यामध्ये तू जळून खाक होऊ शकते." असं म्हणून ती हसायला लागते. सिंधू म्हणते, "आणि जर का तसं झालं नाही तर?" तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, "जर का तसं झालं नाही तर तिसरा पर्याय माझ्याकडे आहे." असं म्हणून तिने चक्क बंदूक काढली आहे आणि सिंधूवर रोखून धरलेले आहे. "यातल्या सगळ्या गोळ्या तुझ्या डोक्यात घालीन आणि तुला कायमचं संपवून टाकील. समजलं तुला?" असं म्हणून ती सिंधूला भीती दाखवत आहे. सिंधू आसपासचे कॅमेरे पाहत आहे. तिच्या लक्षात आलंय, की खूप मोठा सापळा हिने लावलेला आहे. राघव इथं येणार आणि त्यामध्ये अडकून बसणार असाच मोठा सापळा मधूने लावलेला आहे. तेव्हा सिंधू देखील चिडते आणि म्हणते, "तुला असं वाटत असेल तुझ्या बंदुकीने मी घाबरून जाणार आहे. मरणाला घाबरणारी मी नाहीये. मरणाला घाबरणारी तू आहेस म्हणून तू लपून-लपून बसत आहेस. मला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. माझं राघववर प्रेम आहे आणि राघवचं माझ्यावर प्रेम आहे. यातच मी आयुष्यामध्ये जिंकलेले आहे. पण तू मात्र जिवंत असून देखील मरणाच्या यातना सहन करणार आहेस ही गोष्ट लक्षात ठेव. कारण तुला तुझं प्रेम आयुष्यात मिळालं नाही. कारण ते तुझं खरं प्रेम नव्हतंच म्हणून ते तुला मिळालं नाही." असं जेव्हा सिंधू बोलते, तेव्हा मधूला खूपच राग यायला लागतो. मधू म्हणते, "तुझं तोंड बंद कर, अन्यथा मी आत्ताच्या आत्ता या सगळ्या गोळ्या तुझ्या डोक्यात घालीन. मला आता रागाला तू घालवू नको." असं म्हणून ती सिंधूला भीती दाखवत असते. आणि बोलत असते, की "आजपर्यंत राघवने फक्त तुझ्यामुळं माझ्याशी खोट्या प्रेमाचं नाटक केलं. दरवेळेस ते माझ्या जवळ आले, पण त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी कधीच प्रेम नव्हतं. त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी कपट होतं. तू त्यांना कपट शिकवलंस. तू त्यांना शिकवलं, की माझ्यावर खोटं प्रेम करायचं आणि त्यामुळंच त्यांनी माझ्यावर खरं प्रेम कधीच केलं नाही." सिंधू म्हणते, "मी त्यांना कधीच काही गोष्ट शिकवलेली नाहीये. जे केलेलं आहे ते त्यांनी स्वतः केलेलं आहे. आणि त्यांचं तुझ्यावर प्रेम नसेलच, तर ते तुझ्यावर प्रेम का करतील?" मधू तिला जुना एक-एक किस्सा सांगत आहे. कशाप्रकारे त्याने गाजराचा हलवा तिच्यासाठी बनवला होता, पण त्यात देखील त्याचं प्रेम नव्हतं, तर त्यामध्ये देखील त्याची एक काहीतरी चाल होती आणि त्यामुळेच मी त्याच्या चालीत फसत गेले. पण आता मात्र मी या कोणत्याच चालीत फसणार नाहीये. आता मला तुमच्या दोघांचा उद्देश स्पष्टपणे कळला आहे. तुमच्या आयुष्याचा उद्देश आहे मला बरबाद करणं. तसा आता माझ्या देखील आयुष्याचा उद्देश आहे तुम्हा दोघांना बरबाद करणं आणि तुम्हाला बरबाद केल्याशिवाय मी राहणार नाही. लवकरच राघव इथं येईल आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याला फासावर मी लटकवायला लावेल आणि तो मेल्यानंतर तू देखील बरबाद झालेली मला बघायला मिळेल. तेव्हा सिंधू म्हणते, "तुला जे वाटतंय ना ते कर. पण एक लक्षात ठेव, राघवचं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. जेव्हा तू राघवशी लग्न केलं होतंस, तेव्हा देखील राघवने तुला सांगितलं होतं, की हे लग्न फक्त मी विनूसाठी करत आहे." राघवने तेव्हा देखील क्लिअर केलं होतं, की आपल्यामध्ये पती-पत्नीचं कोणतंच नातं नसणार आहे आणि तू देखील त्याला तेच सांगितलं होतं, की आपल्यात पती-पत्नीचं नातं नसणार आहे. मधू म्हणते, की "हो, मी असं बोलले होते, पण माझ्या मनात मात्र त्याच्याविषयी फक्त नवऱ्याचेच भाव होते." त्याचबरोबर सिंधू तिला सांगते, की "त्यानंतर देखील विनूसाठी तू मला घरात आणलं होतंस. आठवतंय का? नीट बघ, नीट आठव. विनूसाठी तू मला घरात आणलं होतं. मी तेव्हा घरात येणार नव्हते." मधू म्हणते, "मला सगळं आठवतंय. तुला घरात आणणं हीच खरं तर माझी चूक होती असं मला वाटायला लागलंय. तेव्हाच तुला जर का घरात आणलं नसतं, तर आज हे फळ मला मिळालं नसतं. विनूसाठी मी तुला घरात आणलं, तेव्हा देखील मी तुला सांगितलं होतं, की तू राघवच्या अजिबात जवळ जायचं नाहीये.
पण तू मात्र माझी कोणतीच गोष्ट ऐकली नाहीस. सिंधू म्हणते, की मी तेव्हा देखील राघवच्या जवळ गेलेले नव्हते. पण आता परिस्थिती अशी आली आहे, की राघवच माझ्या जवळ आलेले आहेत. राघवचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे आणि हे आता तुला सांगण्याची काहीच गरज नाहीये. सिंधू मुद्दाम तिला रागाला घालवत असते आणि मधूचा देखील सिंधूच्या बोलण्याने अक्षरशः तीळपापड होत असतो. तिला समजलेलं आहे, की राघवचं आता आपल्यावर कसलंच प्रेम राहिलेलं नाहीये. उलट आता त्याचं प्रेम सिंधूवर आणि त्याच्या कुटुंबावरच आहे. तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, "याच गोष्टीचा मला राग येतोय आणि तीच गोष्ट माझ्याबरोबर घडतेय. राघवचं तुझ्यावर प्रेम आहे ना, त्यामुळं मला असं वाटतंय आत्ताच्या आत्ता तुझा जीव घ्यावा. आत्ताच्या आत्ता ह्या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या तुझ्या अंगामध्ये उतरवाव्या आणि तुला रक्तबंबाळ झालेलं पाहावं. पण आता मी तसं काहीच करणार नाहीये. मी माझ्या रागावर सध्या कंट्रोल करणार आहे. कारण मला तुम्हाला उद्ध्वस्त झालेलं बघायचं आहे." त्यामुळं मधू शांत झालेले आहे. तेव्हा सिंधू चिडते आणि म्हणते, "तुझं कोणतंच स्वप्न पूर्ण होणार नाहीये. तुला असं वाटतंय ना, की मला बंदिस्त करून तू जिंकलेली आहेस, तर तू जिंकलेली नाहीयेस एवढं लक्षात ठेव. तू कधीसुद्धा जिंकू शकणार नाही, कारण तुझी बाजू सत्याची नाहीये. माझी बाजू सत्याची आहे. तरी देखील मधू, तुला मी एक मैत्रीपूर्ण सल्ला देते. तू ना अजूनसुद्धा वेळ गेलेली नाहीये. थोडासा सुधारण्याचा प्रयत्न कर. अजूनसुद्धा तू स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दे. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाहीये. थोडासा बदल कर मधू," असं ती बोलत असते. तेव्हा मधू तिच्या जवळ येते आणि म्हणते, हा चेहरा मला तुझा पाहू वाटतो. मी ना या चेहऱ्याचा फोटो काढून ठेवते. तू जेव्हा असं काकुलतीला येते ना, तेव्हा मला तुझा चेहरा बघायला खूप आवडतं. मी आता याचा फोटो काढून ठेवते आणि जेव्हा पण मी नर्व्हस होईल, जेव्हा पण मी डिप्रेस होईल ना, तेव्हा मी तुझा हा फोटो बघणार आहे. कारण मला तुझा असा काकुलतीला आलेला फोटो बघायला खूप आवडतं. तू काकुलतीला आली ना, की मला जिंकल्यासारखं वाटतं. म्हणूनच मी असा फोटो काढून ठेवते, असं म्हणून तिने सिंधूचा फोटो काढून ठेवलेला आहे. त्याचबरोबर ती सिंधूच्या जवळ जाते आणि म्हणते, की "आपला एकही सेल्फी नाहीये ना, आता आपण सेल्फी देखील घेऊया." असं म्हणून ती सिंधूच्या एकदम जवळ गेलेली असते. सिंधूला समजत नसतं, की या मधूला नक्की काय करायचं आहे. पण तिला एक लक्षात आलंय, मधू पूर्ण डिप्रेस झालेली आहे. मधूला काही सुचत नाहीये. मधू वाटेल ती गोष्ट करते आणि याच गोष्टीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. त्याचबरोबर सिंधूला या गोष्टीची देखील भीती वाटते, की खरोखरच जर का राघव आला, तर या ट्रॅपमध्ये अडकू शकतो. आणि आता सिंधूच्या जवळ मधू गेलेली आहे आणि सिंधूचं तोंड दाबून ती सेल्फी घेत आहे आणि म्हणते, "हा माझा सेल्फी ऑफ द डे आहे. मला हे खूप आवडलंय. तुझा असा हा रडवेला चेहरा आणि माझा असा हसरा चेहरा, हेच तर मला पाहिजे होतं. आयुष्यात तर याच गोष्टीसाठी मी झटत होते. खरं तर मी हे खूप अगोदर करायला पाहिजे होतं." असं बोलून ती अक्षरशः राक्षसासारखं हसायला लागलेली आहे. सिंधू तिच्याकडे एकटक पाहत आहे. सिंधूला समजलंय, की आता हिचा पापाचा घडा भरत आलेला आहे आणि काहीच दिवस राहिलेले आहेत, जेव्हा मधूला आपण पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो. या ठिकाणाहून कसं सुटायचं असे विचार आता सिंधूच्या मनामध्ये येत असतात. तिला असं वाटतंय, की राघव येतील, पण ते जर का आले तर खूप मोठा घात होऊ शकतो. ती अजून देखील मधूला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. "मधू, अजून वेळ गेलेली नाहीये. जरासं स्वतःला सावर." उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की मधूने सिंधूला किडनॅप केल्याचा फोटो राघवला पाठवलेला आहे आणि ते पाहिल्यानंतर सर्व रत्नपारखी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सिंधू किडनॅप झालेली आहे आणि मधू राघवला सांगते, "जर का हिला जिवंत पाहायचं असेल, तर तू माझ्या ताब्यात यायला पाहिजेस. तरच मी हिला सोडणार आहे. अन्यथा मी हिला सोडणार नाही. हिला मी मारून टाकणार आहे. आणि कायद्याच्या दृष्टीनं मी तर मेलेले आहे. त्यामुळं माझ्यावर कोणताच आरोप येणार नाही." त्यावेळेस सर्व घरातले कुटुंबीय चिंतातूर झालेले आहेत. सर्वजण विचारतायत, की "राघव, आता आपण काय करायचं?" राघव खूप चिडलेला आहे. राघव मधूला म्हणतोय, की "तुला मी पाहिजे ना? ठीक आहे. मी तुझ्यापर्यंत येतो. तू काही काळजी करू नको." फोन ठेवून टाकलेला असतो, तेव्हा सर्व रत्नपारखी कुटुंबीय राघवला विचारतात, "राघव, तू काय करणार आहे?" राघव म्हणतो, "आता एकच पर्याय आहे, तो म्हणजे मधूकडे जाणे. मला मधूकडे जावंच लागणार आहे. अन्यथा सिंधूचा जीव धोक्यात आहे. सिंधूला वाचवण्यासाठी का होईना, मला तिथं जावंच लागणार आहे." सर्वजण म्हणतात, "पण तू जर का गेलास, तर ते तुला पोलिसांच्या ताब्यात देतील." राघव म्हणतो, "मी कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही. जे व्हायचं असेल ते होऊ द्यात, पण मला सिंधूला जिवंत ठेवणं आणि सिंधूला जिवंत घरी आणणं गरजेचं आहे. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे." आता राघव खरोखरच सिंधूला वाचवण्यासाठी मधूकडे जाईल का? का राघव दुसरा काही प्लॅन करेल आणि सिंधूला सोडवून आणेल, ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे.
अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.